मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत शिवरायांचे बालपण. त्याआधी बघू आपण शिवरायांच्या जन्माच्या आधी काय होत होतं. ते दिवस फार धामधुमीचे होते. उत्तरेकडून मुघल बादशाह शहाजहान याने दख्खन सर करण्यासाठी मोठे सैन्य रवाना केले होते. शहाजीराजांच्या जहागिरीचे गाव होते पुणे. विजापूरच्या आदेशाने ते बेचिराग करून टाकले होते. शहाजीराजे अडचणीत सापडले होते. इकडे आर तिकडे वीर. शहाजीराजांच्या वाट्याला धावपळीचे आयुष्य आले होते. अशा जिजाबाई गरोदर होत्या. तेव्हा या धामधुमीत आणि धावपळीत त्यांना ठेवायचे कुठे, हा प्रश्न उभा राहिला. शहाजीराजांना शिवनेरी किल्ल्याची आठवण झाली. जिजाबाईंना त्यांनी शिवनेरीवर ठेवायचे ठरवले. शिवनेरी हा पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळील एक किल्ला. त्याच्या चारी बाजूंना उंच कडे, भक्कम तटबंदी आणि बळकट दरवाजे होते. किल्ला मोठा मजबूत होता आणि विजयराज त्याचे किल्लेदार होते. ते भोसल्यांचे नातलगच होते. जिजाबाईंच्या रक्षणाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. तेव्हा शहाजीराजांनी जिजाबाईंना शिवनेरीवर ठेवले व ते मुघलांवर चालून गेले आणि तो सोन्याचा दिवस उजाडला, म्हणजे शिवाजी महाराजांचा जन्म. फाल्गुन वैद्य तृतीया शके 1551 म्हणजेच इंग्रजी वर्षाप्रमाणे 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरीच्या नगारखान्यात सनई चौघडा वाजत होता. अशा मंगलक्षणी जिजाबाईंच्या पोटी पुत्र जन्मला. किल्ल्यावर आनंदी आनंद झाला. बाळाचे बारसे झाले आणि शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला म्हणून बाळाचे नाव ठेवले शिवाजी. आता आपण पाहू शिवरायांचे बालपण. शिवरायांच्या वयाची पहिली 6 वर्षे फार धावपळीची गेली. पण या धावपळीतही जिजाबाईंनी शिवरायांना उत्तम शिक्षण दिले. सायंकाळी त्या सांजवत लावत, शिवबांना जवळ घेत, मायाने कुरवाळेत, त्यांना रामा आणि कृष्णाच्या, भीमा आणि अभिमन्यूच्या गोष्टी सांगत. तसेच कधी कधी नामदेवांचे, तर कधी संत ज्ञानेश्वरांचे, तर कधी कधी संत एकनाथांचे अभंग म्हणून दाखवत. शिवरायांना शूर पुरुषांच्या गोष्टी आवडत. मोठे झाल्यावर त्यांच्यासारखे पराक्रम करावे असे त्यांना वाटत होते. जिजाबाई साधू संतांच्या चरित्रातील गोष्टी सांगत. त्यातून शिवरायांच्या मनी साधू संतांविषयी आदरवृत्ती निर्माण झाली. गरीब मावळ्यांची मुले शिवरायांबरोबर खेळायला येत. कधी कधी शिवबाही त्यांच्या झोपडीत जात. त्यांची कांदा भाकर आवडीने खात. त्यांच्याशी गमतीदार खेळ खेळत. मावळ्यांची मुले म्हणजे जणू रानातील पाखरे. ती पोपट, कोकीळ, वाघ यांचे हुबेहूब आवाज काढत होते. मातीचे हत्ती, घोडे बनवणे, मातीचे किल्ले रचणे हा त्यांचा आवडता छंद होता. लपंडाव, चेंडू, भवरा हे त्यांचे नेहमीचे खेळ. शिवरायही त्या मुलांबरोबर खेळत असत आणि मावळ्यांच्या मुलांना शिवराय फार आवडायचे. पाहू शहाजीराजे मुघलांकडे कसे गेले. शहाजीराजे निजामशाहीत परतले होते, पण त्यांना तिथे स्वास्थ्य मिळाले नाही. कारण खुद्द निजामशाह हलक्या कानाचा व धडसोड वृत्तीचा होता. त्यामुळे दरबारात कारस्थाने व हेवेदावे यांना ऊत आला होता. त्यातून निजामशाहीच्या आदेशाने लखुजीराव जाधवांची भर दरबारात हत्या करण्यात आली होती. या घटनेची चीड येऊन शहाजीराजांनी निजामशाहीचा त्याग केला आणि ते मुघलांच्या सेवेत रुजू झाले. मुघल बादशहाने त्यांना आपली सरदारकी बहाल केली. त्याच दरम्यान वजीर फत्तेखानाने मुघलांशी हातमिळवणी करून निजामशाहीची हत्या केली आणि निजामशाहीत अंधाधुंदी माजली. फत्तेखान फितूरने संपूर्ण निजामशाही मुघलांच्या घशात घालणार हे स्पष्ट होते. एवढेच नव्हे तर त्याची बक्षिसे म्हणून शहाजीराजांच्या ताब्यातला असणारा मुळूक मुघलांनी त्यांना परस्पर देऊन टाकला. तेव्हा शहाजीराजांनी संतापून मुघलांची बाजू सोडली आणि आपल्या सामर्थ्यावर जोरदार मुघलांना धडा शिकवण्याचा निश्चय त्यांनी केला. आपण पाहू शहाजीराजांनी निजामशाहीची स्थापना कशी केली. वजीर फत्तेखानास व मुघल बादशाह शह देण्यासाठी शहाजीराजांनी निजामाच्या वंशातील एक मूल शोधून काढले आणि जुन्नरजवळील पेमगिरी किल्ल्यावर त्याला निजामशाह म्हणून जाहीर केले. अशा प्रकारे त्यांनी एक नवे राज्य स्थापन केले. या राज्यात गोदावरी ते नीरा या दरम्यानचा प्रदेश मोडत होता. आपल्या या राज्याचे संरक्षण करण्यासाठी शहाजीराजे मोठ्या शर्तीने लढले. या कामी आदिलशहाने प्रथम त्यांना साथ दिली, पण पुढे खुद्द मुघल बादशाह शहाजहान दक्षिणेत शहाजीराजांवर चालून आला आणि त्याने आदिलशहास तंबी दिली. तेव्हा आदिलशहाने शहाजीराजांच्या विरोधात त्यांच्याशी मैत्रीचा तह केला. मुघल व आदिलशाही यांच्याशी संयुक्त फौजांशी शहाजीराजे गनिमीकाव्याने लढू लागले. परंतु एकटे शहाजीराजे त्यांच्याशी किती दिवस लढणार. त्यांची शक्ती अपुरी पडू लागली. तेव्हा नाईलाज होऊन 1636 साली त्यांनी मुघलांशी तह केला. शहाजीराजांना काळ अनुकूल नव्हता म्हणून त्यांचा स्वतंत्र राज्य स्थापनेचा प्रयत्न तडीस गेला नाही.
परंतु त्यांच्या या धाडसामुळे मराठी लोकात आत्मविश्वास निर्माण झाला. शिवरायांना हा आत्मविश्वास पुढे स्वराज्य स्थापनेच्या कार्यात उपयोगी ठरला. आता आपण पाहू जिजाबाई आणि शिवराय यांचा कर्नाटक दौरा. शहाजीराजांची निजामशाही बुडाल्यानंतर त्याचा प्रदेश मुघल आणि आदिलशहा यांनी वाटून घेतला. शहाजीराजांची पुणे सुप्याची पूर्वपार जहागीर आदिलशाही राज्यात आली होती. तेव्हा आदिलशहाने ती जहागिरी आपल्या वतीने त्यांना परत दिली. आता शहाजीराजांनी आदिलशहाची सेवा स्वीकारली होती. आदिलशहाने त्यांची पुण्यापासून दूर कर्नाटकातील प्रदेश जिंकण्याच्या कामावर नेमणूक केली. शहाजीराजे कर्नाटकात गेल्यानंतर काही काळाने जिजाबाई आणि शिवरायही त्यांच्याकडे गेले. शिवरायांचे महाराष्ट्रातील बालपण धामधुमीत गेले होते. आज या किल्ल्यावर तर उद्या त्या किल्ल्यावर अशी जिजाऊ आणि शिवबांची धावपळ चालू असायची. त्यावेळी वडिलांच्या पराक्रमांच्या गोष्टी लहानग्या शिवबांच्या कानावर पडत. पुढे कर्नाटकात आल्यावर थोडा मायलेकरांना स्वास्थपणा मिळाला. कर्नाटकातील अनेक राजांना शहाजीराजांनी जिंकले तेव्हा आदिलशहाने त्यांना बंगलोरची जहागीर बक्षीस म्हणून दिली. आता बंगळूर हे शहाजीराजांचे मुख्य ठाणे केले आणि तेथे ते एखाद्या राजासारखे वैभवात राहू लागले आणि दरबार भरवू लागले.